लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 20 मार्च या दिवशीचा भाग आपण पाहत आहोत. प्रेक्षकांनो, भाग बघा अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि सुरुवात तर खरंच खूप रोमॅन्टिक केलेली आहे. इथे बघा पार्थ हा आपल्या बायकोसाठी मस्त फ्रेश असा गजरा घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेस तो इथे काव्याला म्हणतो की मागच्या वेळेस तुम्ही मला गजरा माळू दिला नव्हता म्हणून मी आईच्या नावाखाली तो गजरा खपवला होता, पण यावेळेस मी स्वतः गजरा आणलेला आहे. आणि त्यावेळेस काव्या म्हणती की मागच्या वेळेस मी तुम्हाला नवरा मानलेला नव्हता आणि ह्यावेळेस मी तुम्हाला नवरा मानलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने मला गजरा माळा. असं म्हटल्यानंतर तो गजरा देतो. तेव्हा इथे काव्या रागाने बोलते की आता तुमच्या आईला माळायला बोलवणार आहात की माळा की गजरा. असं म्हटल्यानंतर मग पार्थ म्हणतो सॉरी सॉरी असं म्हणून काव्याच्या केसामध्ये तो सुंदर असा गजरा माळतो. आणि प्रेक्षकांनो, इथे बघा खरंच या दोघांचं कपल एवढं क्यूट आहे ना. खरंच असं रिअलमध्ये कपल असेल की नाही की माहीत नाही. खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी यांची दाखवलेली आहे. इथे बघा पार्थ हा काव्याच्या खांद्यावर आपलं स्वतःचं डोकं ठेवून उभारलेला आहे आणि तेवढ्यातच इथे नंदिनीचा जोरजोरात भांडताना आवाज येतोय. बिचारी स्वतःची तब्येत वाढली यामुळे खूपच अस्वस्थ आहे आणि त्यामुळे तिला कोणाशी काय बोलावं हेच कळत नाही. आज चक्क ती टेलर संग भांडते आणि कारण म्हणजे ब्लाऊज भेटलेलं नाही आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे बघा आता हे दोघेजणही बाहेर आलेले आहेत रूममधून आणि तिला आता काव्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. काय झालं अगं ताई तुला, तू तर आज काव्याच होऊन बसली आहेस, म्हणजे माझ्यासारखं बोलतीयेस भांडतीयेस, काय झालंय. यावेळेस नंदिनी म्हणते की अगं बघ ना, मला ब्लाऊज पाहिजे होता आज आणि त्या टेलरला सांगितलं होतं मी रात्री की मला उद्याच्या उद्या ब्लाऊज पाहिजे म्हणून आणि त्यांनी मला अजूनही ब्लाऊज दिलेला आहे. त्यावेळेस काव्या म्हणते अगं मग ठीक आहे की एवढं काय, आता ना सणावाराचे दिवस आहेत ना, त्यावेळेस मग ठीक आहे ना, पुढच्या वेळेस आपण जरा लवकर देऊयात. यांच्या दोघांचं बोलणं चालू असताना इकडे पार्थ ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस इथे काव्या म्हणते की आहो तुम्ही जरा शांत बसा आणि हाताची घडी तोंडावर बोट घालून तिकडे जाऊन उभं राहा बघू. असं म्हटल्यावर पार्थ देखील खरोखरच एका साईडला जाऊन उभं राहतो आणि हे दोघे जण बघून जोरजोरात हसतात, त्याच्याकडे बघून त्याची मज्जा घेतात. त्यावेळेस इथे काव्या नंदिनी म्हणते की काव्या काय करून ठेवलंय सागं पार्थचं. असं बोलून झाल्यानंतर ती म्हणते की तुम्ही दोघेही खूप छान दिसताय, तुमचे छान फोटोज काढते मी, जा उभं राहा. असं म्हटल्यावर पार्थ तर वाटच बघत असतो आणि ते पटकन काव्याला ओढून घेतो आणि एक छान अशी पोज ते दोघेही देतात. त्यावेळेस नंदिनी फोटोशूट करते, छान छान फोटोही काढते, छान छान पोजही द्यायला लावते. परंतु त्याच वेळेस इथे काव्याच्या हाताकडे तिचा लक्ष जातं आणि मग ती स्वतःच अपसेट होते की खरंच इथे पार्थ खरंच खूप नशीबवान आहेत की काव्यासारखी अतिशय तब्येतीला छान अशी शोभणारी मुलगी त्यांना भेटली आणि जीवाचं खरंच नशीब खराब आहे का तर माझ्यासारखी जाड मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. असा विचार सतत इथे नंदिनीच्या डोक्यात चालू असतो. आता प्रेक्षकांनो बघा, इथे काव्या सांगते की नंदिनी ताई तू पण जा बघ बघू आणि जीवाचं आवरलंय का जाऊन बघ आणि आम्ही दोघे जण तुमचे छान छान असे फोटोज काढतो. त्यावेळेस नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, मी जीवाचं आवरलं का लगेच बघून येते. असं म्हणून नंदिनी तिथून सटकते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, हे दोघे जण फोटो बघतात आणि फोटो खूप छान आलेले असतात असं यांचं चाललं असतं. त्यावेळेस पार्थ म्हणतो की बरं बास झालं की आता मस्त श्रीखंड पुरीचा बेत करूयात, श्रीखंड पुरी तुम्ही बनवा. असं म्हटल्यानंतर इथे मालिनी येते आणि मालिनी म्हणते की श्रीखंड पुरी काव्या बनवणार नाही. असं म्हटल्यावर या दोघांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, जीवा हा खरंच खूप हटके दाखवलेला आहे आणि त्याचा स्वभाव हा थोडासा बालिश असा दाखवलेला आहे. आता बघा तो रेडी झालेला आहे, परंतु नंदिनीचा आवाज आला की तो परत शर्ट वरती घेतो आणि जोरजोरात ओढतो. नंदिनी मला वाचवा गं, मी खूप अडकलोय आणि शर्ट निघत नाहीये, मला गुदमरल्यासारखं होतंय. त्यावेळेस नंदिनी आतमध्ये येते आणि आतमध्ये बघते तर काय जीवा शर्टमध्ये अडकलाय आणि त्यांना ते शर्ट काढायला येत नाही. परंतु त्याला अगोदर मदत न करता ही स्वतःच्या तब्येतीची काळजी करते आणि अगोदर कपाटमध्ये जाऊन ती शॉल काढून आणते आणि शॉल पांघरून घेते आणि नंतर मग जीवाचं जे शर्ट आहे ते काढायला ती मदत करते. आता इकडे बघा, शर्ट काढल्यानंतर तो कुर्ता काढल्यानंतर जीवा नंदिनीकडे बघतो आणि नंदिनीला बोलतो हे काय तुम्ही शॉल का पांघरली आहे. यावेळेस नंदिनी म्हणते की अहो मला ना खूप थंडी वाजते. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो चक्क मार्च महिन्यामध्ये थंडी वाजते, काय झालं बरं आहे ना, म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना. असं म्हटल्यावर ही म्हणते हो. तेव्हा जीवा म्हणतो नाही तुम्हाला माझं जर्किंग देऊ का. त्यावेळेस ती म्हणते नाही नको, मला होणार नाहीये. त्यावेळेस तो जबरदस्ती जायला जातो परंतु तो घेत नाही. त्यावेळेस मग जीवा म्हणतो बरं ठीक आहे पण सगळं व्यवस्थित आहे ना. त्यावेळेस ती म्हणते की हो.
त्यावेळेस आता जीवा म्हणतो की नंदिनी, तुम्हाला आठवते का मागच्या वर्षी पण मी असाच शर्टमध्ये अडकलो होतो आणि तुम्ही मला काढण्यासाठी मदत केली. खरंच मी खूप वेळा कुठं कुठं अडकलोय, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटातून मला बाहेर काढले आणि अशी बायको भेटायला खरंच नशीब लागतं. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीच्या मनात विचार चालू होतात की काल तर हे कोणाला तरी सांगत होते की माझं नशीब खरंच खूप खराब आहे म्हणून असली बायको मला भेटली ना, आज तर ते म्हणतायत की माझं नशीब खरंच खूप छान आहे की तुझ्यासारखी बायको मला भेटली. म्हणजे यांच्या मनात नक्की काय असेल आणि खरं काय आणि खोटं काय? मला तर वाटतंय माझा चेहरा बघून, पडलेला चेहरा बघून माझी समजूत काढण्यासाठी म्हणून असं बोलले असतील. यांच्या मनात असं काही नसल असा विचार इथे नंदिनीच्या मनात येतो. आता प्रेक्षकांनो इथे बघा, जीवा हा काहीतरी बोलतच असतो आणि नंदिनीला त्यामुळे त्रास होतो. आता इथे जीवा म्हणतो की मग आज जेवणाचा काय बेत आहे? तुझ्या आवडीची श्रीखंड पुरी असेल म्हटल्यावर तर मग अर्धा किलो तरी श्रीखंड तू संपवणार. असं म्हटलेलं ऐकताच इथं नंदिनीला खूप जिव्हारी लागतं आणि तिला खूप वाईट वाटतं की मला असं का बोलले आणि खरंच मी एवढं जेवत वगैरे असेल का, याचा विचार खरंच तिला हे ऐकूनच खूप तिच्या जीवाला लागतं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, इथे मालिनी म्हणते की आजचा स्वयंपाक हा पार्थ बनवणार आहे आणि पुरी श्रीखंडी पार्थ बनवणार आहे. त्यावेळेस पार्थ म्हणतो नाही नाही, मी सणासुदीच्या दिवशी प्लीज मला किचनमध्ये पाठवू नका. यावेळेस मग मालिनी म्हणते की का, प्रत्येक सणाला बरं तुमची मोठ्या मोठ्या फरमाईश असतात, श्रीखंड बनव, पुरी बनव, कधी पोळी बनव तर कधी पोळी नको, पुरीच तळ, असं भरपूर काय काय म्हणतात आणि त्या बदल्यात एक थँक्यूसुद्धा साधं बोलत नाहीत. असं म्हटल्यानंतर पार्थ उठतो आणि म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना माझं मनापासून थँक्यू. आणि आता इकडे ह्यांना म्हणतो की बास बास झाला आता. त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की नाही नाही, असं वरदेखलेपणाने आम्हाला थँक्यू नकोय आणि तुला आज किचनमध्ये जाऊनच बनवायला पाहिजे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की काय, एवढं सर्व घालून मी एवढं छान तयार झालो आणि किचनमध्ये जाऊ? त्यावेळेस इथे काव्या म्हणते की म्हणजे आम्ही दरवेळेस नाही का एवढी साडी घालतो, दागिने घालतो आणि मग किचनमध्ये स्वयंपाकाला जातो आणि घरच्या पुरुषांची अशी मान्यता असते की सर्व नटून थटूनच स्वयंपाकाला जावं. आणि असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की तुम्ही दोघीजणी माझ्या हातपाय धुवून का बरे मागं लागलाय आणि प्लीज मला नको, आजच्या दिवशी तरी प्लीज नका सांगू. काव्या तुम्हीच बनवा श्रीखंड पुरी. असं म्हटल्यानंतर इथे काव्या म्हणते की तुम्ही बनवा की कधीतरी तुम्ही मनावर घ्या, आम्हालाही वाटतं की आम्ही कधीतरी आराम करावा, कोणत्या तरी सणाला आम्हीही शांत बसावं. त्यावेळेस पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे मग, पण मला पुरी तळायला येते पण श्रीखंड काही मला जमत नाही. असं म्हटल्यानंतर मग इकडे काव्या म्हणते की मी आहे की, मी तुमची बायको अर्धांगिनी, मी तुम्हाला श्रीखंड बनवण्यासाठी मदत करेनच की, आणि जर मी कधी नसेल तर तुम्हाला स्वतःच्या हाताने श्रीखंड बनवून खावं लागेल ना. यावेळेस मग पार्थ म्हणतो की तुम्ही कुठे जाणार आहात, तुम्ही मला सोडून कुठेच जाणार नाही आहात. तेवढ्यातच रम्या म्हणते की मी घेऊन जाणार आहे तिला. असं म्हणता क्षणी सगळेजण मागे ओळून पाहतात तर रम्या आलेली असते आणि ती म्हणते की मी तुझ्या बायकोला घेऊन जाणार आहे. असं म्हटल्यानंतर पार्थ तिच्याकडे बघतो. तेव्हा ती आणि वसुंधरा यांच्या जवळ येतात आणि तेव्हा रम्या पार्थला म्हणते की अरे पार्थ, असं काय करतोस, उद्या जर माझं लग्न झालं तर माझी पाठ राखीन म्हणून मी काव्यालाच तर घेऊन जाणार आहे ना. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसतात. तेव्हा मालिनी म्हणते की वा रम्या, खरंच खूप सुंदर दिसतेस आणि जो विजय आहे ना तो पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडेल. असं म्हटल्यानंतर इथे रम्या ही वरच्यावर लाजल्याचं नाटक करते, तिच्या मनात त्याच्याबद्दल असले कुठल्याही भावना वगैरे नसतात. आणि तेव्हा इथे तिच्याकडे बघून काव्या उठते आणि जे डोळ्यांचं काजळ आहे ते तिच्या कानामागे लावते. खरंच ही ना खूप भोळी आहे. आणि यावेळेस रम्या म्हणते की आई मी येते गाणी, परंतु मी जेवायला इथं तुमच्याबरोबर नसणार आहे. त्यावेळेस वसुंधरा म्हणते बरं ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस आम्हाला कळवत जा. असं म्हटल्यावर इथे रम्या म्हणते की बरं जाऊ दे मला, नाही तर तो जर पार्थसारखा पंक्च्युअल असेल तर उगाच पहिल्याच भेटीमध्ये माझं इम्प्रेशन डाऊन होईल. आता प्रेक्षकांनो इथे रम्या ही रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे, कॅफेमध्ये भेटायला आलेली आहे आणि त्यावेळेस तो विजय जो आहे म्हणजे यांचा नवीन बकरा जो आहे तो काही इथं आलेला नसतो आणि ही एका टेबलवर जाऊन चेअरवर जाऊन बसते आणि तेव्हा मनात विचार करते की काहीही झालं तरी 5 मिनिटात या विजय जो आहे त्याला माझ्या जाळ्यामध्ये अडकवायला पाहिजे.
आणि बघा इथे बसलेली असते त्यावेळेस विजय जो आहे तो मेन्यू कार्ड घेऊन येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुम्हाला काय हवंय मॅडम. तेव्हा इथे रम्या म्हणते तुमची स्पेशालिटी काय आहे. त्यावेळेस तो विजय आहे तो म्हणतो की आमची स्पेशालिटी ही आहे की सुंदर मुलीचं आणि जेन्युइन मुलांचं लग्न इथे जुळवलं जातं. असं म्हटल्यानंतर रम्या वरती बघते तर तो विजय असतो आणि त्यावेळेस ती म्हणते विजय ना. असं म्हटल्यानंतर लगेच तो कॅप वगैरे काढतो आणि तिच्याकडे पाहतो आणि तिच्यासमोर जी चेअर असते त्यावर बसतो आणि म्हणतो की हो मी विजय मतकरी. असं म्हटल्यानंतर ही म्हणते की मी रम्या. असं म्हणून दोघांच्या ओळखी वगैरे होतात. त्यावेळेस रम्या विचारते की तुम्ही असं का डायरेक्टही आला असतात तरी चाललं असतं. त्यावेळेस तो म्हणतो की मला वाटलं तुम्ही माझी चेष्टा करताय आणि माझा प्रँक करण्यासाठी तुम्ही मला बोलावलं आहे आणि खरंच एवढी सुंदर मुलगी मला भेटायला तयार होईल का या गोष्टीवर मी अप्रोच करत नाही. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की मला वाटलं तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घेऊन याल आणि माझा प्रँक वगैरे कराल असाच माझा मनात विचार चालू होता. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की प्लीज तुम्ही मला आओ जाओ करू नका, अरे तुरे केलं तरी चालेल. असं म्हटल्यानंतर मग तो म्हणतो मग काय हवंय तुला. असं म्हटल्यावर रम्या म्हणते की थँक्यू आणि मला हो सिनेमन कॉफी आवडते, तुला काय आवडतं. तेव्हा विजय जो आहे तो म्हणतो की मला ना फ्रेश फळांचं फ्रेश ज्यूस आवडतं, मला कॉफी चहा किंवा माचा वगैरे असं काही आवडत नाही, असले फ्लेवर्स मला अजिबात आवडत नाहीत, मला फ्रेश फळांचं फ्रेश ज्यूस प्यायला आवडतं. असं म्हटल्यावर इथे रम्या मनात विचार करते की जर तू सिनेमन कॉफी म्हटला असतास तर मी सिनेमन कॉफी प्यायलाच नकार दिला असता, कारण मी सिनेमन कॉफी फक्त एकाच व्यक्तीबरोबर पिते आणि तो म्हणजे माझा पार्थ. बघा प्रेक्षकांनो इथे रम्या वरच्या वर कसली सुंदर आणि बदलल्यासारखी वागतीये, परंतु आतमध्ये अजूनही तिच्या मनात पार्थ हा रुतलेला आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा का नंदिनी ही आवरून आलेली असते, परंतु जीवासमोर जाण्याची तिचं धाडसच होत नाही, कारण जीवा तिला पसंत करणार नाही असं तिच्या मनात सारखं वाटतं. आणि त्यावेळेस इथे मालिनी विचारते काय ग नंदिनी काय झालं, अपसेट दिसतेस, ऑफ दिसतेस. असं म्हटल्यावरती म्हणते नाही आई काय नाही. त्यावेळेस मालिनी तिला खोदून विचारण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढ्यातच काव्याचा आवाज येतो ताई आई या ना आतमध्ये या लवकर वेळ होतोय. असं म्हटल्यानंतर मग या दोघीही इथून निघतात. आता प्रेक्षकांनो इथे बघा जीवा हा नंदिनी आणि मालिनीला म्हणतो की किती उशीर करताय. त्यावेळेस त्या म्हणत्या हो आलोय आम्ही आणि छान केलं डेकोरेशन. असं म्हणून आता इथे बघा काव्या आणि पार्थ अगोदर गुढीची पूजा करून घेतात आणि मग नंतर नंदिनी आणि जीवा हे दोघेजण गुढींची पूजा करून घेतात. आता प्रेक्षकांनो यांच्याही घरात प्रेमाची संस्कृतीची गुढी ही थाटामध्ये उभारलेली आहे. आता इकडे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही पार्थला घास भरवण्यासाठी सांगते आणि ती म्हणते की मागच्या गुढीपाडव्याला मी तुमच्या हातून घास खाल्ला नाही म्हणून आज मी तुमच्याच हातून जेवणार आहे. आणि आता इकडे जीवा हा नंदिनीला वजन मोजण्यासाठी तिला हे करत असतो आणि त्यावेळेस ते दोघेजणही वजन काट्यावर उभा राहतात आणि तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की आपल्या दोघांचं प्रेम जसं झपाट्याने वाढलंय तसंच तुझं वजन कमी करण्यासाठी आपण दोघंही प्रयत्न करू. असं म्हटल्यानंतर आता कुठं नंदिनीच्या जीवात जीव येतो. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.